आजच्या या वसई बार असोसिएशनच्या कार्यक्रमाकरता उपस्थित आदरणीय पाटील साहेब, आदरणीय डाबे साहेब, माझे बंधू दिगंबर देसाई साहेब, वसई तालुक्याचे तहसीलदार साहेब, खरं सांगाल तर मी सगळ्यांचीच नाव घेऊ शकतो. सगळेच जण माझ्या जवळचे आहेत, क्लोज टू माय हार्ट आय कॅन से. सगळेच जण जवळचे आहेत, त्यामुळे सगळ्यांची आता नावं घेत नाही. परंतु ह्या कार्यक्रमाकरता उपस्थित सर्व वकील बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हाला खरं सांगू का, हे तुमचं जे काम झालेलं आहे, जे पार्टली झालेलं आहे, हे काम होण्यामागे जर कोणाचा हात असेल किंवा ज्यामुळे काम झालं असेल असं मला वाटतं, तर ते म्हणजे एका अदृश्य शक्तीने तुमचं काम झालेलं आहे. आणि ही अदृश्य शक्ती म्हणजे तुमच्या बार असोसिएशनची इच्छाशक्ती. केवळ आणि केवळ तुमच्या बार असोसिएशनच्या इच्छाशक्तीने काम झालंय. आम्ही सगळे नाममात्र आहोत, हे फॅक्ट आहे. आणि तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यामुळे मी उगीच हवेत जाणार नाही की माझ्यामुळे काही काम झालं किंवा काय. ठीक आहे, आम्हाला प्रत्येकाचा एक छोटा छोटा रोल प्रत्येकाचा आम्हा सगळ्यांचा होता. तो आम्ही सगळ्यांनी तो रोल करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. बट इट वॉज युअर स्ट्रॉंग पर्सिव्हरन्स बिकॉज ऑफ विच दिस थिंग हॅपन्ड. नाहीतरी शक्यच झालं नसतं. कारण तुम्ही सगळेजण ज्यावेळी एकत्र आलात आणि हा एक तुमचा जो स्पीकर आहे ना, हा एक म्हणजे तुम्ही ठेवून द्या, जपून ठेवा. मी प्रत्येक फोटोमध्ये, प्रत्येक कार्यक्रमामध्ये हा माईक आणि हा फोटो बघितला. त्यामुळे जसे तुमची आमची आठवण राहील तशी ही आठवण म्हणून ठेवा. एक म्युझियम करा छोटंसं. सिरियसली ह्याच्यावरनं किती लोकांचे आवाज, तुम्ही जे काय आवाज आहे ना, तो लोकांपर्यंत पोहोचला या माईकमुळे आणि या साऊंड सिस्टममुळे तुमचा आवाज पोहोचलेला आहे. तुम्ही सर्वांनी सॉरी, या माईकची जेव्हा जेव्हा इथे वापर केला गेला ना, तेव्हा त्याच्यातून थोड्या वेळाने आवाज यायचा, बॅटरी स्लो. मी विल्यमला सूचना देऊन ठेवली होती, यावेळेस कृपया जॉर्जला सांग त्याची बॅटरी इंटॅक्ट. आज तुमच्या सगळ्यांकडे बघून बॅटरी फुल्ली चार्ज आहे असं मला वाटतं. एकदम चार्ज आहे आपली बॅटरी, काही टेन्शन नाही. आणि यानंतर कायम चार्जच राहील. परंतु मित्रांनो, मला खरोखरच आज खूप आनंद होत आहे की आज आपण सगळे अतिशय खेळमेळीच्या आणि आनंदाच्या वातावरणात एक चांगलं काम झालं याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जमा झालो. प्रत्येक वेळी आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, फाईट करावं लागतं, फाईट द्यावं लागतो, त्यानंतर होतो. परंतु माझा एक एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करतो की मी कॉन्फिडेंटली तुम्हाला असं सांगण्याचं कारण की हे आपलं काम होईल. आपल्या या राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. आणि त्यांचा पर्सनल एक्सपिरियन्स मला आहे की त्यांनी जर एकदा शब्द दिला, कुठल्याही परिस्थितीमध्ये, मग किती ऑड परिस्थिती निर्माण होते, ते काम आपलं पूर्ण करतात. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. आणि ज्यावेळी मी त्यांना भेटलो त्यावेळी मी स्पष्ट विचारलं की साहेब, हे असं असं काम आहे, मला काम कसं होणार, काय होणार, काही माहीत नाही. मी म्हटलं साहेब, हे आमचं काम आहे, हे काम तुम्ही करणार की नाही मला खरं सांगा. त्यांनी माहिती लगेच माझ्यासमोर त्यांनी सेक्रेटरीना फोन लावला, काय काम आहे ते समजून घेतलं. आणि त्यानंतर मला सांगितलं, संग्राम तुझं काम 100% होणार, फक्त तुझ्या वकील बांधवांना सांग थोडंसं कंट्रोल करा म्हणावं, कुठल्याही परिस्थितीत काम होणार. मला दिगंबर देसाई दिवसातनं 4 वेळा तरी फोन करायचे, अरे फाईल इकडे पोहोचली अजून होत नाही, अरे फाईल तिकडे गेली अजून होत नाही. मी त्यांना सांगायचो तुम्ही शांत राहा, ज्यावेळी सही होईल त्याच्या 10व्या मिनिटाला मला कळणार, मी तुम्हाला फोन करणार. आणि आय वॉज रेग्युलरली फॉलोइंग अप विथ द ऑनरेबल मिनिस्टर, हिज पीए. मी म्हणजे उच्छादच मांडला होता. मी छळलं त्यांना, सकाळ संध्याकाळ मेसेज फोन करून त्रास दिला. पण एक आहे, आय वॉज नोईंग दॅट द फाईल वॉज इन प्रोसेस आणि ते आपलं काम होणार आहे. प्रश्न असा आहे की आता आपण जमीन मिळवली, प्रश्न पुढचा आहे, नाऊ वी हॅव टू लुक फॉरवर्ड नॉट बॅक. सो आता प्रश्न असा आहे की ही इमारत कशी चांगली होईल याच्यावरती मात्र लक्ष द्या. कारण मी तुम्हाला सांगतो, जागा मिळते, फंड्स येतात, कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट होतो, परंतु त्या बिल्डिंगचं जे काम आहे ना, ते काम जर क्वालिटी झालं नाही तर आपली एवढी सगळी तुमची सगळ्यांची मेहनत फुकट जाईल. त्यामुळे बिल्डिंगमध्ये तुम्हाला कोर्ट रूम्स कशी पाहिजेत, लॉयर्सची चेंबर्स कशीच पाहिजेत, लेडीज लॉयर्ससाठी काय काय सुविधा पाहिजेत, ह्या आत्ता आयडेंटिफाय करून ठेवा. माझा एक्सपिरियन्स आहे म्हणून मला सांगतो की आम्ही बरीच कोर्ट आम्ही त्याचं भूमिपूजन केलं आहे. येस, चांगला आर्किटेक्ट आणि तुमच्या रिक्वायरमेंट्स, सी ॲट द एंड ऑफ डे लॉयरच्या रिक्वायरमेंट्स, लिटिगंट्सच्या रिक्वायरमेंट्स, कोर्ट स्टाफची रिक्वायरमेंट, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. नाही तर बाहेरनं इमारत खूप सुंदर होते आणि आपल्याला नंतर खूप त्रास होतो. अँड नंबर 2 इज मेंटेनन्स.
बिल्डिंग सुंदर होते, वर्ष 2 वर्ष आपण एन्जॉय करतो त्या बिल्डिंगचा पूर्ण कोर्ट, पण त्यानंतर त्याचा मेंटेनन्सचे ज्यावेळी प्रॉब्लेम होतात ते प्रॉब्लेम मात्र खूप खूप त्रासदायक होतात. त्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की यानंतर तुम्ही एक कमिटी करा, मला कुठेतरी एक ॲडवायझर म्हणून रोल द्या, मी तेवढा पुरताच येऊन तिकडे माझं काम करून जाईल, मला बाकी कसं इन्व्हॉल्व होण्याची इच्छा नाही आहे. पण डेफिनेटली मी रवींद्र चव्हाण साहेबांशी बोलून लवकरात लवकर चांगला आर्किटेक्ट, इंजिनियर, बाकी ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत ते सगळं करण्यासाठी मी तुम्हाला सहकार्य करेन, एवढं मी तुम्हाला आज इथे प्रॉमिस करतो. आज खरं सांगाल तर मी एका वेगळ्या कामासाठी आलो आणि माझा माइंडसेटच आज वेगळा आहे. मला फक्त दिगंबर देसाईने एखादी गोष्ट सांगितली की मला नाही म्हणताच येत नाही, मग मी आपला उठतो आणि ट्रेनमध्ये बसतो आणि मला ट्रेनमध्ये जाताना ते काहीतरी स्नॅक्स देतात, उपाशी ठेवतात, पण जाताना स्नॅक्स देऊन पाण्याची बॉटल देऊन पाठवतात. पण मी खरंच सांगतो, आय फील दॅट आय एम अटॅच टू दिस बार. मला इथे आल्यानंतर मी नेहमी म्हणतो की मला या बारचा मेंबर आहे असंच फिलिंग येतं, एक पॉझिटिव्ह वाईब या बार असोसिएशनमध्ये आल्यानंतर मला मिळतं, त्यामुळे मी नेहमी इकडे येत असतो. परंतु आज मी एका वेगळ्या माइंडसेटने आलो. मित्रांनो, गेल्या कित्येक वर्षाचे म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, और रादर ऑल द बार काउन्सिल्स वर एस्टॅब्लिश इन द इयर 1961. ज्यावेळी ॲडव्होकेट्स ॲक्ट 1961 ज्यावेळी अस्तित्वात आला तेव्हापासूनच सगळ्या बार काउन्सिल्स ऑफ स्टेट्स अँड बार काउन्सिल ऑफ इंडिया ही अस्तित्वात आली आणि तेव्हापासून आपले खूप प्रयत्न चालू आहेत. म्हणजे मी मस्करीने असं म्हणतो की आपण 61 पासून बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाला एक लॉयर्स ट्रेनिंग अकॅडमी याकरता जागा मिळावी असे खूप प्रयत्न बरीच गव्हर्नमेंट्स येऊन गेली, आपण खूप प्रयत्न केले पण ते सक्सेसफुल झाले नाही. आणि मी मुद्दाम मस्करीने असं म्हणतो की मला वाटतं 2008-2009च्या दरम्यान माणसाने म्हणजे भारताने चंद्रावर जाण्याचा पहिला प्रयोग केला, Chandrayaan-1. देन इट फेल्ड, सो वी अगेन अटेम्प्टेड आणि 2013 मध्ये Chandrayaan-2चा प्रयोग केला, विच अगेन फेल्ड. अँड आय बिलीव्ह 2022-23 मध्ये चंद्रयान फायनली आपलं तिकडे लँड झालं आणि आपण चंद्रावरनं पृथ्वीवरनं चंद्रावर पोचलो. पण आपण मुंबईत मात्र जागा घ्यायला कुठेतरी कमी पडत होतो. परंतु आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, सपोर्टमुळे आपल्याला तळोजामध्ये 2 एकर एवढी चांगली जागा महाराष्ट्र शासनाने दिली आहे. आपल्याला शासनाचं कौतुक करावंच लागेल यावेळी. आणि 1 रुपया नाममात्र दरामध्ये दिली आहे, याच्यामध्ये कसलेही पैसे, 45 करोड ही त्याची व्हॅल्यू आहे. 1 रुपयाच्या नाममात्र दरामध्ये आपल्याला जागा दिली आहे. तिथे आपला एक व्हेरी अम्बिशियस प्रोजेक्ट वी हॅव. आपण तिथे एक साधारण 500 ते 700 लॉयर्स बसतील एवढं छान अगदी रिसोर्सफुल असं एक ऑडिटोरियम करणार आहोत. साधारण 300 वकिलांना राहण्याची व्यवस्था होईल, अशी राहण्याची व्यवस्था, AC, चांगल्या रूम्स, अगदी प्रॉपर व्यवस्था. वी आर प्लॅनिंग ओव्हर 7 बिग क्लासरूम्स अँड स्मॉल क्लासरूम्स जे अद्ययावत असतील, जिथे पूर्णपणे तुम्हाला सगळं कम्प्युटराइज आणि लेटेस्ट जे काही उपकरणं आहेत ती सगळी तिथे असतील. तिथे आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं वकिलांसाठी ट्रेनिंग देऊ. आर्बिट्रेशन सेंटर, मीडिएशन सेंटर, या सगळी जी ट्रेनिंग आहेत ही सगळी ट्रेनिंग तिथे दिली जातील. 50,000 स्क्वेअर फीटचं बांधकाम आपण पहिल्या फेजमध्ये करतोय. वी एक्सपेक्ट अ कॉस्ट ऑफ ₹50 crore, out of which the Bar Council has raised 22 crores on its own, and all the Bar Council members have contributed, and we are raising 1.25 crore rupees. प्रत्येकाने 5 लाख रुपये डोनेट करायचं ठरवलंय. या व्यतिरिक्त आम्ही गव्हर्नमेंटकडनं इतर आपण देखील ज्या पद्धतीने आपल्या परिस्थिती आपल्याला वाटेल त्याप्रमाणे आपण कॉन्ट्रीब्यूट करावं. आपल्याला हा प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा आहे. तुम्ही ज्यावेळी तो वॉक थ्रू पाहाल तुमच्या डोळ्याचं पारणं फिटेल एवढं मी तुम्हाला आज इथे आश्वासन देऊन जातो. मुद्दाम 28 तारखेला सकाळी 10:30 वाजता DY पाटील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आपला कार्यक्रम आहे. आदरणीय भूषण गवई साहेब येणार आहेत, आदरणीय वराळे साहेब येणार आहेत, बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस कदाचित येतील, अजून त्यांचा कन्फर्म नाही झालाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येतील, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येतील. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये डोळ्याचं पारणं फेडणारा असा एक कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. त्याचं आमंत्रण द्यायला आलोय. आपण प्रत्येकाने 10 वकील 2 वकील काही नाही, जेवढे सगळे लॉयर आहेत त्या सगळ्या वकिलांनी तुम्ही या, असं मनापासून मी तुम्हाला आमंत्रण आज इकडे देतो. फक्त मला फक्त लिस्ट पाठवून द्या की वसई बारशी एवढे लोक तिथे येणार आहेत, त्या सगळ्यांची व्यवस्था तिथे केली जाईल. अगदी मॉर्निंग ब्रेकफास्ट पासून लंच सगळं व्यवस्था आपण करू तिथे. फक्त माझी एवढीच इच्छा आहे की देअर हॅज टू बी अ बॉन्ड बिटवीन अस. काय होतं, प्रत्येक वेळी बार काउन्सिल म्हणजे एक अशी कुठली तरी संस्था आहे जे 25 लोक तिकडे निवडून जातात, आपले
पैसे खर्च करून, जसं पॉलिटिक्समध्ये म्हणतात तसं, आणि मग ते आपली आपली मजा करतात आणि आपले रिलेशन डेव्हलप करतात, अशी एक इमेज काही लोकांमध्ये असते. मी आपल्याला विश्वास देतो की 25 लोक गेल्या 4 वर्षामध्ये, माझाही काही प्रमाणात समज होता की आम्ही अथक परिश्रम आणि कष्ट घेऊन एक चांगलं मॉडेल आपल्यासमोर घेऊन येतोय. याच्यामध्ये तुमचा सहभाग महत्त्वाचा आहे. केवळ त्या बार काउन्सिलच्या 25 लोकांनी करण्यात काय मजा नाही आहे. ज्यावेळी आपण सगळे एकत्र येऊ आणि हे सगळ्या आपल्या सगळ्यांचं हे प्रतीक म्हणून ती इमारत जिथे उभे राहील, त्यामध्ये जो आनंद आहे तो कशातच असू शकत नाही. त्यामुळे आपण सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हा. आपल्या परिस्थितीप्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे जी काय आर्थिक मदत करायची ती कराच, परंतु या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, मी अशी आपल्याला विनंती करतो. शेवटी मी एवढंच सांगेन की आपल्यामधलं हे नातं असंच अतूट राहावं, अशी मी परमेश्वरासाठी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना अतिशय उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य मिळो अशी ईश्वरासाठी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू.